मित्रांनो, तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल यांच्यामधला फरक माहिती आहे का? कारण हा ग्रामरमधला महत्त्वाचा टॉपिक आहे जो 10th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड या प्रत्येक इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारला जातो. सो माहिती नसेल फरक तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. माझं नाव आहे सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, ते कसे ओळखायचे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय असतं. तर प्रेझेंट पार्टिसिपलला मराठीमध्ये आपण म्हणतो वर्तमान कालवाचक धातुसाधित. नसेल कळला अर्थ तरी काही फरक पडत नाही. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूया जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एक अर्थ लागेल की नेमकं हे काय असतं. अ प्रेझेंट पार्टिसिपल इज अ वर्ब इन दी ING फॉर्म. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणता आय ॲम इटिंग, आय ॲम स्लीपिंग, आय ॲम ड्रिंकिंग किंवा आय एम ड्रायव्हिंग. सो बेसिकली वर्बसोबत जेव्हा आपण ING जोडतो, इट प्लस ING काय बनणार, इटिंग बनणार. ठीक आहे, आपण युजली काय म्हणतो, इट म्हणतो. या इटला जर मी ING अटॅच केलं तर हे काय बनणार आहे, इटिंग. सो हेच तुमचं काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच काय, एखादी क्रिया चालू आहे. आय ॲम इटिंग म्हणजे मी खात आहे, राईट. आय ॲम स्लीपिंग म्हणजे मी झोपत आहे. माझं झोपून झालं पण नाही आहे आणि मी फ्युचरमध्ये झोपणार पण नाही आहे. मी कंटिन्यूस प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये मी झोपत आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या वर्बला ING अटॅच करतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की ते काय आहे, वर्तमान कालवाचक धातुसाधित किंवा प्रेझेंट पार्टिसिपल, राईट. सो प्रेझेंट पार्टिसिपल आता इथे काय लिहिले आपण ते वाचूया. सो प्रेझेंट पार्टिसिपल्स आर मेनली यूज्ड टू फॉर्म कंटिन्युअस टेन्स फॉर्म्स. आता आपण बघितलं ना, चालू क्रिया जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्यासाठी आपण वापरणार आहोत प्रेझेंट पार्टिसिपल. दे ऑल्सो ॲक्ट ॲज ॲडजेक्टिव्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की हे जे प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत तर ते ॲडजेक्टिव्हप्रमाणे पण काम करतात. आय होप सगळ्यांना माहिती आहे ॲडजेक्टिव्ह काय असतात. जे नाऊनला डिस्क्राईब करतात त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. सो अपूर्ण चालू काळामध्ये जर आपण ING जोडलेलं एखादं वर्ब घेतलं तर याचा अर्थ ती क्रिया किंवा तो जो काही ती जी काही ॲक्शन आहे तर ती चालू काळामध्ये बनते. ठीक आहे. सो कोणती क्रिया चालू आहे ती पूर्ण झाली नाही असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, म्हणजे मी खाते, मी झोपत आहे, मी खात आहे, माझं खाऊन झालं नाही आहे, माझं झोपूनही झालं नाही आहे, चालू क्रिया आहे किंवा घडत आहे ती क्रिया, तर त्या केसमध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपल वापरतो. आय होप सगळ्यांना कळलेलं आहे, याच्यामध्ये कोणताही डाऊट नाही आहे. फॉर एक्झाम्पल बघा की ॲन एक्साइटिंग स्टोरी आय गॉट इन अ मूव्हिंग ट्रेन. आता या ठिकाणी मूव्हिंग म्हणजे चालू ट्रेनमध्ये मला एक एक्साइटिंग स्टोरी जी आहे तर ती मिळाली. ठीक आहे. आय मेट अ गर्ल कॅरिंग अ बास्केट ऑफ फ्लावर्स. सो ते या ठिकाणी कॅरी हे आपलं मेन वर्ब होतं, त्याच्यासोबत मी काय अटॅच केलं, ING. सो ते काय बनलं, कॅरिंग. सो मी एका अशा मुलीला भेटले की जी तिच्या बास्केटमधून फुलं घेऊन जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय प्रेफर रनिंग टू स्विमिंग. म्हणजे रनिंग करण्यापेक्षा मी काय प्रेफर करेन, स्विमिंग प्रेफर करेन. सो वरील वाक्यामध्ये स्टोरी असेल, ट्रेन असेल, फ्लावर्स आहे, सोल्युशन आहे, हे सगळ्या शब्दांची माहिती कोण सांगते, ज्यांना अंडरलाईन केले ते शब्द सांगतात. फॉर एक्झाम्पल ट्रेन काय करते, ट्रेन मूव्ह करते, हे कोणी सांगितलं, मूव्हिंग वर्डने सांगितलं. सोल्युशन कसं आहे, इंटरेस्टिंग आहे, हे कोणी सांगितलं, इंटरेस्टिंग वर्डने, इंटरेस्ट प्लस ING, इंटरेस्टिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर ती मुलगी जी आहे तर तिने फ्लावर्स ती कॅरी करते. सो ते काय करते, कॅरी करते. सो फ्लावर्सला कोणी डिस्क्राईब केलं, कॅरिंग या शब्दाने. नेक्स्ट आहे सो अशा प्रकारे आपण हे जे शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲडजेक्टिव्ह. आणि त्यासोबतच एक्साइटिंग असेल, मूव्हिंग असेल, म्हणजेच या शब्दांना जे लोक डिस्क्राईब करतायत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, त्यांचे ॲडजेक्टिव्ह किंवा ते शब्द कशामध्ये आहेत, प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये. सो काही अदर एक्झाम्पल्स आहेत लाईक प्लेईंग, कॅरिंग, लविंग, हॅविंग, स्पीकिंग, ऑपरेटिंग वगैरे वगैरे वगैरे. सो बेसिकली ज्याही कुठल्या वर्बसोबत आपण ING अटॅच करतो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रेझेंट पार्टिसिपल. तुम्ही जिरंडचं नाव ऐकलं आहे का, जिरंड, GERUND, राईट. याचा उच्चार बरेच जण वेगळ्या पद्धतीने करतात पण आपण आपल्या सोयीप्रमाणे करू शकतो. सो जे जिरंड आहे आणि जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे त्याच्यामध्ये पण फरक आहे. दोघांमध्येही आपण वर्ब प्लस INGच वापरतो, पण नेमका तो काय फरक आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्याही वर्बला ING अटॅच करून दिलं जातं आणि सांगितलं जातं की आयडेंटिफाय करा हे जिरंड आहे की हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण असं एक जनरल स्टेटमेंट नाही पास करू शकत की कोणत्याही वर्बला जेव्हा आपण ING जोडू तेव्हा ते नेहमी प्रेझेंट पार्टिसिपल असेलच असं नाही.
ठीक आहे, ते जिरंड पण असू शकतं. सो आता सध्या कन्फ्युजनमध्ये आहात का तुम्ही आणि तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ हवा आहे का? सो येस, मी लवकरच सेपरेट व्हिडिओ आणणार आहे जिरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काय फरक आहे ते सांगण्यासाठी. सो चॅनेलसोबत कनेक्टेड राहा, त्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे हे जे काही मार्क्स आहेत ते वाचतील, ते जाणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करता येतील. आता आपण बघूया पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय? भूतकालवाचक धातुसाधित. जसं आपण प्रेझेंट पार्टिसिपलला म्हटलं होतं वर्तमान कालवाचक धातुसाधित, त्याप्रमाणे पास्ट पार्टिसिपल आहे भूतकालवाचक धातुसाधित. म्हणजेच काय? द पास्ट पार्टिसिपल इज यूज्ड वेन वी वॉन्ट टू एक्सप्रेस अ पॅसिव्ह ॲक्शन. वी ॲड ed टू द इन्फिनिटिव्ह ऑफ रेग्युलर वर्ब्स. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे एक वर्ब आहे सेंड, म्हणजे मी पाठवते. ठीक आहे, सेंड म्हणजे काय? पाठवणे. सो टू सेंड असं माझ्याकडे वर्ब आहे. आता मला याचं करायचं आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय? ॲक्शन घडून गेलेली आहे, ॲक्शन पूर्ण झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, आय ॲम स्लीपिंग, याचा अर्थ ॲक्शन चालू आहे आणि याच्यामध्ये स्लीपिंग काय आहे? प्रेझेंट पार्टिसिपल आहे. हेच जर मला असं म्हणायचं आहे की मी झोपले होते, मी काल झोपले होते, आता झोपत नाही आहे, काल झोपले होते, याचा अर्थ आय स्लेप्ट एस्टरडे. ठीक आहे, मी काल झोपले होते. सो मी इथे काय केलं? स्लीपिंगच्या ऐवजी स्लेप्ट वापरलं. सो स्लेप्ट हा जो काही शब्द आहे तो काय आहे? पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणजे ती क्रिया काल घडून गेलेली आहे. ठीक आहे, ते जे काही ॲक्शन आहे ते काल घडून गेलेलं आहे. सो अशा केसमध्ये जेव्हा आपण पास्ट टेन्स वापरतो किंवा पास्ट टेन्सचा फॉर्म वापरतो त्या पर्टिक्युलर वर्बचा, तेव्हा त्याला आपण म्हणतो की ते पास्ट पार्टिसिपल आहे. सो युजली आपले जे काही पास्ट पार्टिसिपल आहेत त्यांच्या शेवटी आपण अशा प्रकारचे जे सफिक्स आहे तर ते वापरतो. ed किंवा den. फॉर एक्झाम्पल, स्पेंडमध्ये आपण स्पेंट म्हणजे डीला काढून टी रिप्लेस केलं. सो इट्स लाईक आपण टी वापरला ॲज अ सफिक्समध्ये. नेक्स्ट आहे स्पोकचं स्पोकन झालं, रेस्टचं रेस्टेड झालं, स्कॅटर स्कॅटर्ड, लोड लोडेड, राईट रिटर्न, इम्पोर्ट इम्पोर्टेड, स्टोल स्टोलन. तर अशा प्रकारे जेव्हा आपण शब्दांचं रूप वापरतो कोणत्याही वाक्यामध्ये, याचा अर्थ ते काय आहे? क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ते शब्द पास्ट पार्टिसिपल आहेत. आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल, बीइंग ऑक्युपाईड विथ वर्क आय कुडंट मीट देम. म्हणजेच काय? की मी कामाच्या व्यापामध्ये इतकी होते की मी त्यांना भेटू शकले नाही. ठीक आहे, सो इट्स पास्ट टेन्स आहे हा, म्हणजे होते ना कामाच्या व्यापामध्ये, आत्ता नाही आहे, होते. सो बेसिकली इथे ॲक्युपायचं ॲक्युपाईड झालं, ऑक्युपाय किंवा ॲक्युपाय वॉट एव्हर. नेक्स्ट आहे हिअरिंग अ नॉईज आय टर्न्ड अराउंड. म्हणजे आवाज ऐकून मी फिरले मागे. ठीक आहे, फिरले फक्त. सो बेसिकली इथे टर्न्ड म्हणजे फिरले होते ना, आता नाही फिरत आहे. सो इट्स टर्न्ड म्हणजे पास्ट पार्टिसिपल. मोस्ट ऑफ द यंग चिल्ड्रन लाईक फ्राईड फूड. म्हणजे तळलेलं पदार्थ. तळत आहे का? नाही. तळून झालेले पदार्थ खातो ना आपण, की तळता तळता खातो? नाही खात. सो तळलेले पदार्थ, त्याच्यामुळे आपण म्हणतो फ्राईड राईस, काय असतं अजून, फ्राईड चिप्स वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ही हेल्ड अन ऑटो अँड आस्क्ड फॉर पिझ्झा शॉप. अगेन तिने थांबवलं होतं ऑटोला. सो हेल्ड किंवा आवाज दिला होता, हेल्ड. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पास्ट पार्टिसिपल्स काय असतात, प्रेझेंट पार्टिसिपल्स काय असतात ते जाणून घेतलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिरंडमध्ये आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काय डिफरन्स आहे आणि एक्झाममध्ये का कन्फ्युजन होतं. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.